हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये फ्रेंड्स. तर आज आपण पार्ट 1 बघणार आहोत. 6 ते 7 वर्षाच्या मुलीची राजलक्ष्मी नऊवारी साडीचा पार्ट 1 मध्ये आपण बघणार आहोत कटिंग. ठीक आहे. आणि पुढील कासोटा कसा बनवायचा ह्याबद्दल सविस्तर आणि अगदी बारकाईने सविस्तर माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे. तर आज आपण बघणार आहोत की 6 ते 7 वर्षाच्या मुलीची छानशी राजलक्ष्मी साडी. छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन आपण राजलक्ष्मी साडी कशी क्रिएट करू शकतो ह्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. बघा किती सुंदर आणि खूप छान दिसते. अशा पद्धतीने जर आपण साडी स्टिच केली तर ती खूप छान होत असते. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं शाही मस्तानी प्लस राजलक्ष्मी असं मी तुम्हाला एकत्र करून दोन्ही सांगितलं होतं. तर हे फक्त राजलक्ष्मी साडी तुम्हाला मी इथे दाखवणार आहे. तर चला. तर बघा फ्रेंड्स, इथे आपल्याला जेवढा कपडा लागत आहे तेवढी उंची मोजून घ्यायची आहे. तर आपली ही जी उंची आहे ती असणार आहे बघा 24 इंच. ठीक आहे. तर जेवढा आपली उंची असते त्यापेक्षा 1 इंच आपण तिथे जास्त घेतो. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा इकडे मी वरच्या बाजूला कमरेचा चौथा भाग टाकायचा प्लस 1.5 इंच. खालच्या बाजूला आपण घेतलं कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच असा चौकोन करून घ्यायचा आहे. 1 इंच वरती मार्क करून गोलवा द्यायचा आहे आणि खालच्या बाजूला आता आपण तिथे बॉटम टाकतो. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं इथे लक्षात घ्या की खाली बॉटम टाकल्यानंतर 1 इंच आपण जास्त घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण इथे कटिंग ही करून घ्यायची आहे. बघा ठीक आहे. कटिंग करताना लक्षात घ्यायचं आहे की सुरुवातीला खालच्या बाजूने आणि जो आपण मार्क केलेला आहे सेम तशी कटिंग इथे करायची आहे. आता बघा फ्रेंड्स, इथे आपण पदराचा भाग घेतलेला आहे आणि पदर घेताना आपल्याला आता पदर कटिंग करायचा आहे आणि यामध्येच आपल्याला कासोटा पण काढायचा असतो. ठीक आहे. तर इथे बघा हा पूर्ण जो पदर आहे हा एका साईडला काठाने भरलेला आहे. ठीक आहे. तर मग त्यासाठी एक आयडिया आहे ती मी तुम्हाला पुढे दाखवून देते. तर बघा इथे उंचीच्या दुप्पट घ्यायचं आहे प्लस 10 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर असं झाल्यानंतर आपल्याला ही जी मापं आहेत ती टाकून झाल्यानंतर आपल्याला सरळ कटिंग करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर वरच्या बाजूला आपण करतो जे आपण खालच्या बाजूला जास्त घेतो ना फ्रेंड्स ते वरच्या बाजूला आपल्याला कमी करायचं असतं. ठीक आहे. तर बघा इथे जे जास्त घेतलेलं आहे ते मी सरळ कटिंग करून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर ते सरळ कटिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आता वरच्या बाजूला आपल्याला जे आपण 10 इंच जास्त घेतलेलं आहे ते आता आपल्याला इथे कटिंग करावं लागतं. तर त्या अगोदर मी काय करणार आहे की त्या अगोदर आपल्याला काढायचा आहे कासोटा. ठीक आहे. तर आता ह्यामध्येच आपल्याला कासोटा काढायचा आहे. तर मग उंचीच्या निम्मे घ्यायचं आहे एका बाजूला. ठीक आहे. तर बघा मी अजूनही पदराची एक साईड काढलेली नाही. तर उंचीच्या निम्मे घेतलं पहिले. ठीक आहे. त्यानंतर उंचीच्या निम्मे घेऊन त्यामध्ये 1 इंच जास्त ठेवलेलं आहे आणि नंतर मग तो भाग संपूर्ण आपल्याला सरळ कट करायचा आहे. बघा ठीक आहे. तर आता इथे बघा आपण जो भाग कटिंग करून घेतलेला आहे तर तोच भाग आता आपल्याला त्यामध्ये एकच कासोटा हा निघणार आहे. बरोबर. तर जेवढा एक कासोटा निघत आहे तेवढा आपण कटिंग करून घेणार. कारण की आपला ह्यामध्ये 2 कासोटे निघतात पण आपला हा जो पदर आहे तो पूर्ण काठामध्ये आहे. राईट. त्यामुळे आता काय करायचे पूर्ण उंची प्लस 5 इंच तुम्ही घ्यायचं आहे आणि तेवढा भाग आता इथे आपल्याला कटिंग हा करून घ्यावं लागणार आहे. कारण की खालच्या बाजूला पूर्ण काठाचा पदर असल्यामुळे 2 इथे कासोटे निघणार नाही. तर एक कासोटा मी इथे ॲडजस्ट केलेला आहे आणि दुसरा कासोटा मी तुम्हाला आपण कुठे ॲडजस्ट करणार ते पुढे तुम्हाला मी दाखवून देणार आहे. ठीक आहे. तर बघा इथे मी एक कासोटा इथे करून घेतलेला आहे. बघा ठीक आहे. तर आता इथे बघा फ्रेंड्स एका बाजूला 3 इंच वरती मार्क करायचे आणि खालच्या बाजूला गोलवा क्रिएट करायचा आहे. आणि त्यानंतर आता आपला जो आपण पॅन्ट कटिंग केलेली आहे राईट. तर त्याचा जेचा भाग एक काठ जे आहे तिकडे नाही त्याच्या ऑपोजिट साईडला आणि सरळ ठेवायचा आहे कपडा. ठीक आहे. आणि जेचा भाग आपल्याला तिथे पूर्ण मार्क करून घ्यायचं आहे. ठीक आहे.
आणि खालच्या बाजूला काय करायचं आहे का, तर नाही, खालच्या बाजूला आहे तसंच आपल्याला कटिंग करायचं आहे. फक्त इकडे जो आपण गोलवा क्रिएट केला तिथे मात्र आपल्याला कटिंग करायचं आहे बघा. ठीक आहे, तर असं इथे जे पूर्ण जेचा शेप देऊन घ्यायचं आहे आणि पूर्ण शेप झाल्यानंतर आता आपल्याला इथे कटिंग करायची आहे बघा. जसं आपण मार्क केलं तसं सेम इथे कटिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर आता इथे एक कासोटाच होणार आहे, दुसरा कासोटा मी तुम्हाला पुढे दाखवते की आपण कसं करणार आहोत ते. ठीक आहे, तर बघा इथे खालचा गोलवा जो होता तो मी कटिंग केला आणि त्यानंतर आता वरचा जो जे आपण शेप दिलेला आहे किंवा आपण मार्क केलेला आहे तोही आपण आता इथे कटिंग करून घेतलाय. तर आता आपला एक कासोटा हा तयार झाला. जर तुम्हाला एकच कासोटा लावायचा असेल तर तुम्ही असं करू शकता. ठीक आहे, पण मला 2 कासोटे लावायचे, तर मी कुठे काढते ते तुम्हाला पुढे दाखवतेच. तर बघा इथे जे आपण पदर आता राहिलेला भाग आहे तो पदर जो आहे तो बघा 10 इंच मी इथे वरच्या बाजूला कमी करून घेतले, आत्ता घेतले, कारण की पहिला आपण जो मार्क केलेला आहे त्यामध्ये मी काय केलं की आपल्याला कासोटा काढायचा होता, त्यामुळे मी डायरेक्ट 10 इंच कमी करून कटिंग केलं होतं का, तर नाही, आत्ता मी 10 इंच कमी करून कटिंग करून घेणार आहे. तर बघा वरच्या बाजूला 10 इंच कमी केलेले आहेत, खालच्या बाजूला काठ आहे तसंच ठेवलेलं आहे आणि नंतर मग थोडंसं तिरकस व्यवस्थित जी लाईन मारलेली होती आपण त्यानुसार मी इथे कटिंग करून घेतलेली आहे बघा. ठीक आहे, तर असं कटिंग करून घ्यायचं आहे. तर आता बघा फ्रेंड्स, हे सगळं झाल्यानंतर आता आपल्याला करायचं आहे ते म्हणजे पॅन्टचं कटिंग आणि ह्यामध्येच मॅच करायचं आहे आपल्याला ह्या वरचा जो कपडा आहे एक्स्ट्राचा. ठीक आहे, याची उंची कमी आहे राईट, त्यामुळे आता वरती आपण 10 इंच जास्त घेतो. तर 10 इंच आपल्याला एक्स्ट्रा कपडा ह्यासाठी आपण जास्त घेतो, म्हणजे जो जे आहे तो आपण 10 इंच वरती जास्त करतो. तर मग आता इथे मी बरोबर सगळं मोजून घेतलं की कपडा किती उरतोय किंवा काय का, तर आपल्याला कमीत कमी उंचीच्या निम्मे इथे राहायला पाहिजे, की ज्यामुळे काय करायचं आहे, जिथे आपल्याला करायचं आहे दुसरा कासोटा. तर मी आता तेच बघत आहे आणि बघत आहे की आपल्याला उंचीच्या निम्मे उरतंय का, की जेणेकरून वरचे जो काठ आहे त्यापासून मी बनवू शकते कासोटा. तर मी उंचीच्या निम्मे वरच्या बाजूने घेतलं आणि खालच्या बाजूने थोडं कमी उरलेलं आहे, काही 9 इंच एवढंच उरलं. ठीक आहे, 1 इंच कमी असेल तरी चालेल, प्लेट्स आपण थोडंसं ॲडजस्ट करू शकतो, पण कासोट्याला कपडा माझ्याकडे दुसरा राहिला नसता, त्यामुळे मी काय केलं तिथेच ॲडजस्ट करून व्यवस्थित मी तिथे पॅन्टसुद्धा कटिंग केलेला आहे बघा आणि वरच्या बाजूला मी पुन्हा कासोटाला सुद्धा मी कपडा तिथे व्यवस्थित मॅच केलेला आहे. तर हे जे ही जी घडी आहे ना ती आहे 4 पदरी. ठीक आहे, आणि जिथे जे आपण टाकला ते सगळ्या ओपन साईड असतात आणि आपल्या बाजूला घ्यायचे असतात आपण बंद साईड. हे पुन्हा एकदा सांगून दिलं, कारण की बऱ्याच वेळा नवीन असला तुम्ही तर ते लक्षात येत नाही, म्हणून अगोदरच ते मी तुम्हाला आत्ता इथे सांगून दिलं. तर बघा असे 4 पदर ठेवलेले आहेत आणि खालच्या बाजूला मी ऑलरेडी काठ घेतलेला आहे, त्यामुळे आता इथे काय होणार की आपल्याला काठ अशी सेपरेट लावायची इथे गरज पडणार आहे का, तर नाही. बरोबर, डायरेक्ट आपण इथे आता कटिंग करून घेत आहोत बघा. तर इथे जसं आहे तसं कटिंग करून घ्यायचं. फक्त जो जे आहे, ठीक आहे, जो जे आहे हा वरच्या बाजूला आपण वाढवतो 8 किंवा 10 इंच. ठीक आहे, का वाढवतो तर प्लेट्स येतात जास्त त्यामुळे. तर बघा आता इथे व्यवस्थित तेवढा आपला कपडा आपण एक्स्ट्राचा कटिंग करून घेतलेला आहे आणि आपला आता इथे महत्त्वाचं म्हणजे इथे झालेला आहे आपली पॅन्टची कटिंग आणि वरचा जो कपडा उरलेला आहे 4 फोल्डमध्ये. बरोबर, आता हा जो पॅन्टसाठी आपण कपडा घेतला होता तो 4 फोल्डमध्ये होता, त्यामुळे तेवढ्या फोल्डमध्ये बरोबर आता आपल्याकडे निघणार आहे कासोट्याला कपडा. ठीक आहे, तर बघा इथे मी आता तुम्हाला दाखवून देते की वरच्या बाजूचा जो उरलेला कपडा आहे त्यापासून आता आपण इथे कासोटा कसा बनवणार आहोत ते. ठीक आहे, तर बघूया आता. तर बघा सरळ लाईनमध्ये कपडा कटिंग करून घेतला आणि राहिलेला जो कपडा होता वरच्या बाजूचा 4 पदरी, तर तो आता काय करणार आपण सिंगल करून घेणार आहोत. ठीक आहे, तर असा कपडा राहिलेला आहे बघा. ठीक आहे, तर आता ह्यामध्ये बरोबर आपला म्हणजे आपल्या उंचीपेक्षाही जास्त कपडा आहे राईट. त्यामुळे आता काय होणार, इथे आपल्याला छानसा कासोटा आपला दुसरा जो कासोटा आपला राहिलेला आहे तर तो आता आपल्याला इथे काढायचा आहे. तर बघा
आता इथे कासोटा काढण्यासाठी जो पहिला कासोटा आहे तो मी घेतलेला आहे आणि तो घेऊन मी आता हा कासोटा एकमेकांवरती ठेवून घेणार आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर इथे आपण जसा तो कासोटा आहे तसाच अगदी हा सुद्धा आपण कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा फ्रेंड्स, इथे व्यवस्थित आपले जे कासोटे आहेत त्याचं मी बरोबर माप घेतलेला आहे. पहिला कासोटा घेतला तो त्यावर ठेवून घेतला आणि व्यवस्थित त्याचा जो जे होता तोही मी व्यवस्थित कटिंग करून घेतला. ठीक आहे. आणि दोन्ही आता तुम्हाला दाखवते बघा, असे फोल्ड केल्यानंतर ते ऑपोजिट साईडला बरोबर येतात. ठीक आहे, असे ते यायला पाहिजेत. ठीक आहे. तर त्यानंतर आता बघा, राहिलेला सगळा कपडा मी इथे पूर्णपणे अंतरून घेतलेला आहे. तर असं का केलंय मी, कारण की आपण जेवढा राहिलेला कपडा आहे तेवढा जर यूज केला तर प्लेट्स ज्या आहेत ना त्या जास्त येतात आणि राजलक्ष्मीसाठी आपण प्लेट्स ह्या जास्त वापरत असतो. त्यामुळे काय होतं, जेवढ्या जास्त प्लेट्स आपण घेणार तेवढा छान असा लूक येत असतो बघा. आपल्या जो पुढील कासोटा आहे त्याला खूप छान असा लूक येत असतो आणि हा लूक खूप जास्त इम्पॉर्टंट असतो बघा आपल्या नऊवारी साडीमध्ये. तर मी बघा उरलेला सगळा कपडा ठेवून घेतला आणि त्यानंतर मी पूर्ण एका साईडला जे आपला हा जो पॅन्ट आहे त्याचा पूर्ण भाग असा ठेवून घेतला आणि खालच्या बाजूला थोडंसं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर मी जसं आहे तसं, म्हणजे एक्स्ट्रा म्हणजे किती तर 1 इंच. ठीक आहे, 1 इंच असं ठेवायचं आपण खालच्या बाजूला, कारण की आपण तिथे पूर्ण अस्तर लावतो, फोल्ड देतो, त्यामुळे तिथे मी 1 इंच जास्त ठेवत असते. कारण की स्टिचिंगच्या वेळेस थोडंसं आपण ॲडजस्ट करू शकतो. ठीक आहे. तर आता इथे बघा, जेवढं आपली उंची आहे तेवढं सरळ आता आपण जे मार्क केलेलं आहे ना तर ते सरळ सरळ आहे तसं पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे बघा, राहिलेला काठ जो आहे त्यापेक्षा 1 इंच जास्त घेतला. मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं की 1 इंच आपण जास्त घेतो, तर 1 इंच इथे जास्त का घेतो, कारण की काठ पण काढायचे असतात. ठीक आहे. तर काठ काढून घेतलेले आहेत पूर्ण आणि जेचा जो सेफ होता तोही मी इथे कटिंग करून घेतलेला आहे. तर आता काठ काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला इथे कटिंग आहे, तर ती कोणती ती तुम्हाला दाखवते. तर बघा फ्रेंड्स, इथे काय करायचे, 6 इंच जेच्या साईडला म्हणजे खालच्या बाजूला, ठीक आहे, ज्या 6 इंच सोडून देऊन टेप जो आहे ना तो तिरकस ठेवून घ्यायचा आहे. ठीक आहे. टेप जो आहे आपला तो तिरकस ठेवून घ्यायचा आहे आणि जसं आहे तसा मार्क करायचं आहे. ठीक आहे. का, कारण की आपल्याला हा जो कटिंग केलेला आपण जो काठ होता ना तो आता आपल्याला इथे लावायचा असतो. ठीक आहे. तर इथे बघा, जसा टेप आहे तसं आपण ठेवून घ्यायचं आहे सेम आणि मार्क करून घेऊन पूर्ण कॉर्नरपर्यंत आपल्याला इथे काय करायचं आहे, पूर्ण मार्क करायचं आहे आणि तिथे फक्त 1.5 इंच ठेवायचं. स्टार्टिंग म्हणजे जिथे आता मी टेप धरलेला आहे तिथे फक्त 1.5 इंच जायचं आणि पूर्ण आपल्याला तिथे तिरकस रेषा मारून घ्यायची आहे बघा. ठीक आहे. आणि ते नंतर कटिंग करायचं आहे. आता हे जे तिरकस कटिंग केलेलं आहे त्याला आपण काठ जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सुरुवातीपासून अगदी काठ पूर्ण जॉईन करायचं आहे. तर आता इथे बघा, मी काठ जॉईन केलेला आहे. त्यानंतर काय करायचं, सुरुवातीला 6 इंचवर मार्क करायचं आणि त्यानंतर काय करायचं, आता 3-3 इंचचे मार्क्स करायचे आहेत. इथे 4 इंचचं मार्क शाई मस्तानी असती तर आपण 4 इंचचं मार्क करू शकतो, कारण की छोट्या छोट्या प्लेट्स थोड्याशा मोठ्या आल्या तरी चालतात शाई मस्तानीला. पण इथे बघा, मी छोट्या छोट्या प्लेट्स घेणार आहे. जेवढ्या छान छोट्या प्लेट्स तुम्ही घेणार तेवढी छान तुमची राजलक्ष्मी साडी इथे बनते. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी तुम्ही साडी शिवता त्यावेळी ते अगदी छोट्या छोट्या प्लेट्स येणं गरजेचं आहे. जेवढ्या छान छोट्या छोट्या प्लेट्स तुम्ही बनवणार तेवढे छान तिथे लूक क्रिएट होतो. जसं की मी सुरुवातीलाच साड्यांचे फोटोज तुम्हाला दाखवलेले आहेत, तसे अगदी छान असे वळणदार जर तुम्हाला राजलक्ष्मीचे प्लेट्स बनवायचे असतील तर तुम्हाला अशा छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. तर 3-3 इंचवरती मी अशी मार्क करून घेते अगदी शेवटपर्यंत. ठीक आहे. तर आता इथे बघा फ्रेंड्स, पहिला जो 6 इंचचा होता त्यावरती पहिली प्लेट्स ठेवलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरी प्लेट. आता इथे फक्त एका प्लेटमध्ये आणि दुसऱ्या प्लेटमध्ये फक्त 1/2 इंचचा फरक ठेवायचा आहे, जास्तीचा नाही. ठीक आहे. जेवढा कमी ठेवणार तुम्ही तेवढ्या ते छान प्लेट्स येतात. 1/2 इंचचा स्पेस ठेवून बाजूला बाजूला आपण व्यवस्थित त्या प्लेट्स क्रिएट करायच्या आणि बघा इथे टाचणी पिनच्या साह्याने
व्यवस्थित एकावर एक आणि एक एक थोडंसं बाजूला छान अशा त्या रचून घ्यायच्या आहेत. पण थोडासा 1/2 इंचचा गॅप ठेवायचा आहे. हे खूप जास्त महत्त्वाचं असतं इथे, हे लक्षात घ्या. कारण जेवढा छान तुमच्या पुढचा कासोटा येणार तेवढा छान तुमच्या पूर्ण साडीला लूक येत असतो. तर असं पूर्ण एकावर एक ठेवून मी व्यवस्थित तिथे प्लेट्स केलेल्या आहेत बघा. ठीक आहे. तर अशा प्लेट्स आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि प्लेट्स झाल्यानंतर पुढील कासोटा असा सुंदर असा इथे झालेला आहे बघा. तुम्हाला दिसत असेल किती सुंदर आपल्या प्लेट्स बनून रेडी आहेत बघा. तर फ्रेंड्स, भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये आपण पूर्ण अशी साडी जसं मी तुम्हाला आता दाखवली आहे अशी स्टिचिंग करून पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.